आणि यानंतरची बातमी कोल्हापूरमधली आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीत गुन्हेगारानं 4 मुलांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। खंडणीसाठी मुलांचं अपहरण करून त्यांना ही मारहाण केल्याची माहिती मिळते आहे। या गुंडानं मारहाणीचा व्हिडिओ शूट करून तो व्हायरल देखील केलाय। आणि या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, दहशत कायम राहावी यासाठी व्हिडिओ देखील या गुंडानं व्हायरल केल्याची धक्कादायक बाब समोर येते। मारहाण प्रकरण नेमकं काय, सविस्तर याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, अगदी बरोबर आहे। इचलकरंजी मधला हा सगळा प्रकार आहे तो पाहायला मिळतोय। एका मोक्यामधून सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्ह्यानं हे सगळं गुन्हेगारानं हे सगळं केल्याचं समोर येत आहे। आणि या प्रकरणी आता जे शहापूर पोलीस ठाणे आहे ते पोलीस ठाण्याचे पोलीस याचा सगळ्यांचा तपास करत आहेत। खरं तर आपल्या सोबत राहावं, आपल्या टोळीमध्ये राहावं, आपल्या ग्रुपमध्ये राहावं याच्यासाठी मुलांना उचलून घेऊन जाणं, एखाद्या फ्लॅटवर नेणं आणि त्यांना अमानुष पद्धतीनं मारहाण करणं, अशा पद्धतीचे प्रकार इचलकरंजीमध्ये सुरू आहेत। आणि त्याचा एक व्हिडिओ आता हा व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावरती। खंडणीसाठी मागणी केलेली आहे, त्याचबरोबर आपल्यासाठी इतरांकडून खंडणी मागा अशा पद्धतीचे एक मुलांना तयार करण्याचा प्रयत्न आहे तो याच्यातून केलेला आपल्याला पाहायला मिळते। आता पोलीस नेमकं यावर कुठली कारवाई कशा पद्धतीने करतात हे खरं तर पाहावं लागणार आहे। अजिंक्य, ठीक आहे विजय, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल। या मारहाणीचा हा व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेला आहे। पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।